तर चला मित्रांनो, आज आपण बनवूया गरम गरम फुललेली पुरी। तर इथे मी गव्हाचं पीठ घेतलं, त्याच्यात थोडंसं मीठ टाकले, स्वादानुसार, जास्त मीठ नाही टाकायचं आणि थोडं थोडं करून ह्याच्यात पाणी टाकायचं आणि ह्याला चांगल्या प्रकारे मळून घ्यायचं आहे। हा डो जो आहे ह्याला ना जास्त पातळ आणि जास्त घट्टसर नाही मळायचा, मीडियम मळायचा। आता ह्याला अर्धा तास भिजवून द्यायचं आहे। आता अर्धा तास भिजल्यानंतर याला प्रॉपर परत एकदा मळून घ्यायचं, थोडासा तेलाचा हात घ्यायचा आणि याला चांगलं मळून घ्यायचं। त्याच्यानंतर एक मोठी लाटी करायची आणि मोठी पोळी लाटून घ्यायची आहे। त्याच्यानंतर हे ना याच्या साहाय्याने आपण ह्याच्यात गोल गोल पाकळ्या पाडून घ्यायच्या आहे, कारण एक एक पुरी लाटत बसल्या तर खूप टाईम होणार। त्याच्यानंतर गरम तेलामध्ये आपली ही पुरी सोडायची, मस्तपैकी तळून घ्यायची, दोन्ही साईडने लाल होईपर्यंत तळायची आहे आणि झटपट होते। एक एक पुरी तळण्यापेक्षा ही आयडिया बेस्ट आहे। तर अशी पुरी जरूर करून बघा आणि हेल्दी पण होते। गव्हाची पुरी मैद्याच्या पुरीपेक्षा ही गव्हाची पुरी हेल्दी पण असते। तर जरूर अशी सिंपलसी इन्स्टंटवाली पुरी करून बघा। अर्धा तासाच्या आत तुमची पुरी रेडी आहे। तर जरूर ही रेसिपी करून बघा आणि मला कमेंट करून सांगा कशी झाली ती। तर चला भेटूया नवीन रेसिपी बरोबर नवीन व्हिडिओमध्ये। बाय।